महामार्फत जेवढ्या योजना राबवल्या गेल्या मी सांगितल्या व्यक्तिगावात त्या सगळ्या पोहोचल्या. हो, म्हणजे त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत आणि मला आता पाहायचं आहे. म्हणूनच आपण इथे आलेलो आहोत. कलेश्वराच्या आशीर्वादाने आपण आपला प्रवास सुरू करूया. एक मिनिट हे काहीच नाही बोलायचं. मी जिजाऊ इथून सुरुवात करायचं. जा परत जय भवानी जय शिवाजी. बरोबर. हे स्वर महादेव. मी सावित्रीबाई फुले बोलते आहे. सगळी मुले शिकलाच पाहिजे. चला शाळेकडे. परत एकदा घे. चला शाळेत. नाही ठीक आहे, माईक राहू देत. येतोय तसा. बोलते आहे सगळी मुले शिकलाच पाहिजे. चला शाळेकडे. अरे बसलात कशाला? चला गाव साफ करायला. ठीक आहे. हा बरोबर. हे गाणं तुम्ही घेऊ शकतो सर. तुझ्या त्याला नाही करत. थांब परत घे मित्रा, परत घे. चला गाव साफ करायला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आपल्या गावाचा प्राण दिलाय खेड्यामध्ये. चला खेड्याकडे. सगळे वळा. मंडळी, पाहिलं आता आपल्या समोर खरं तर या बालरूपात का होईना पण आपले महामानव सॉरी एकटं माहिती ना त्यांचा की आबालवृद्ध. पण कोकणात ना बऱ्याच ठिकाणी काही गावांमध्ये एकतर बालमुलं असतात किंवा वृद्ध असतात. कारण जी तरुण पिढी आहे ना ती बाहेर देशी गेलेली असते, आपल्या पालकांपासून लांब राहत असते आणि वृद्ध माणसांची काळजी घेण्यासाठी कोणी बरं यायचं. तर हे गाव एकात्मतेचं इतकं सुंदर संदेश देत राहतं. लोकसहभागातून यांनी अनेक गोष्टी केल्यात. या वृद्धांसाठी या गावातले लोक नेहमी उभे राहत असतात. तसंच त्यांनी आणखीन एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे शीत शवपेटी तयार केलेली आहे. ती पुरवलेली आहे या गावात. समजा दुर्दैवाने एखाद्या माणसाची जीवितहानी झाली तर त्याच्या नातेवाईकांना येण्यासाठी जर वेळ लागत असेल तर किमान आपल्याला ते शव व्यवस्थित ठेवता येईल यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि या सगळ्यात हा संपूर्ण गाव एकत्र आहे याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळे गांधीजी जेव्हा म्हणतात चला खेड्याकडे, तेव्हा मलाही असं वाटतं आता मी पण खेड्याकडे यायला हवं, खास करून वेत्तेकडे यायला हवं. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. वा 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 वा. आता या बालरूपात का होईना पण आपल्या महामानवांनी, आपल्या महापुरुषांनी, आपल्या महामातांनी आपल्याला एक संदेश दिला अत्यंत महत्वाचा. आता जसं गांधीजी म्हणाले की खेड्याकडे चला, उगाच नाही म्हणत आहेत ते खेड्याकडे चला, कारण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामार्फत इतक्या योजना राबवल्या गेल्यात, इतका समृद्ध हा गाव केलाय, इतका सुसज्ज आहे हा गाव. त्यामुळे गांधीजींचं म्हणणं खऱ्या अर्थानं आपण खरं ठरवतोय की चला खेड्याकडे, कारण आता खेडं मागे राहिलेलं नाहीये, ते शहरापेक्षा जास्त प्रगती करत आहे. साक्षीने हे महापुरुष परत महापुरुषांच्या साक्षीने ज्यांनी आपल्याला या भारतातल्या मातीची खरी ओळख करून दिली, त्यांच्या साक्षीने इथे एक झाड आहे, त्या मातीला आपण पाणी घालूया. कारण फक्त झाडांची वाढ करून चालणार नाही, आपल्याला ज्ञानाची वाढ करायची आणि येत्या पिढीची वाढ करायची. चला. त्यांचा हात आहे, त्यांचा टच घे सगळ्यांना. हा, तुम्ही सगळ्यांनी याला हात लावा. हा, क्या बात आहे. या स्वागतम्
स्वागतं 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 पंचायत राजच्या अभियानाअंतर्गत हा जो जागर चाललाय त्या जागराच्या या कार्यक्रमामध्ये आपण टाळ्या देऊयात. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मानसिक आधार बनलेली होती. तसेच या कलाकारांच्या उपस्थितीमुळे युवकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये या अभियानाबद्दल एक नवा उत्साह निर्माण